श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थे ती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गतदच्यांती अक्कलकोटी आले येती. न पराया दर्शन देती स्वयच्छेने राहती तयापुरी. सोळापाचा दृढ भाव करी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्या ते. सोळाप्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदितीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली खाती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय फसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपूर्विती. दृढ चरणी जयाची भक्ती त्याची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्री केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दौण संन्याशी आली अक्कलकोटाशी. हसून या म्हणती जनाशी डोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदले समर्थानी अंतरी जाणले. जेव्हा जे भेटीशी आले तेव्हा केले एक नवल. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती भैसविल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनुष्य जन असंख्यात पातलेशे तेथे क्षणार्धात. समाज दाटला भोवत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते. कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आणि दे. संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. एक क्षण तटस्थ होती वैरभाव विसरुणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढी लोटीती. मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढला नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकाशी. सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयाशी अन्नदोग वर्ज्य असे. जे पातले करू छळणा त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले येते वर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा परिशोध प्रेमळ भक्त चतुर्थोद्या गोडा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. बहुकानन्वेश्वानरा अज्ञातमछेदका भास्करा. पूर्वसाक्षी परतपरा भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चोहूकडे. कोणाची पडता साकडे दाव घेती स्वामीकडे. राजे रजवारे थोर थोर तेव्हा किती एक नरपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयाशी. बडदे माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्याच्या अंतरी विचारे सापातला. दिवाणानी सरदार मान करीतेसी थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणले स्वामीशी. तरी आम्ही तयाशी इनामध्ये उद्भूत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नपलागी परियशी. आपली इच्छा जरी येशी स्वामी ते आणावे वटपुरीशी. तरी मी आणीन तयाशी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नपवर. तेसी सभा समग्र आनंदित झाली. नपती सकळ जणे त्यापरी तात्याची सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती दंडे म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्याची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसी पाहुणी तया तात्याशी विचार पडला मानशी. या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल धाणे याचक धने तृप्ती केली. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐशी करीदै सर्वदा. ऐशी यानं काही न झाले केले की तुके वर्त गेले. तात्यामणी खिन्न झाले विचार पडला तयाशी. मग लढविली एक एकती एकांती गाठुनी चोळपाप्रती. त्याज लाग विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडद्याशी. मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे शाह
चोळापाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जागिरीचा बहुसाल. चोळापणे कर जोडून विनंती केली मधुरवश्रणी. कृपाळ होऊन समर्थांनी बडद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुतधन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकण्या वचन समर्थांनी हस्ते करून. उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मला रावणपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध. सदा ऐकुत भाई भक्त पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भूतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिक्षचा हात अक्षरे पंडित लिहिवीत. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ विद्विती. मागील अध्यायाची अंती चोळापा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरी बडद्याशी चालावे. भाषणेशी ऐकुणी समत बोलती हसुणी. मल्हाररावाची आमणी आम्हाविषयी भावणेचे. म्हणून येत्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केली तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया तेथ स्वामी नरहरी प्रसन्न केसी होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. वायावायची स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यंग्रचित काही उपाय सुचेना. आता जाऊन बडद्याशी काय सांगावे राजयाशी. आणि सकळ जनाशी तोंड केसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीशी. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयाशी. मेनात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्टी विदित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपश्याती येऊनी बडदशे आले परतुणी. समदकपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परिमल्ला रावणपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्राची विचरती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटली घेतली समर्थाची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसा त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणं यशवंतराव भ्यालमनी. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी. सत्वर यावे बडदेशी तेथील कार्यशी सोडून. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावळी आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी वेळी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध. सदा भक्त परिशोध षोडशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षोडशाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.